दुरून पाहिलं तर हा फक्त उंच सुळका वाटतो, पण यात दगडाच्या आत लपलेला आहे एक किल्ला. अरुंद दगडी गुहा, खडकात कोरलेल्या पायऱ्या आणि माथ्यावरून दिसणारं थक्क करणारं दृश्य. बरेच मोठं आहे. कोथळीगडाचा हा प्रवास जितका सुंदर आहे तितकाच रोमांचक. हळू जावं लागणार आहे जपून, कारण दरून डेंजर आहे, बारीक जागा आहे. नेमकं काय आहे कोथळीगडाचं रहस्य आणि का हा किल्ला ट्रेकर्सच्या आवडीच्या यादीत कायम असतो? चला महाराष्ट्रातील या अनोख्या किल्ल्याची सफर करूया. रस्ता बराच खराब आहे, म्हणजे खराब म्हणण्यापेक्षा कच्चा आहे, त्याच्यामुळे आपल्याला वरती नाही जाता येणार आहे. इथंच गाड्या लावायच्यात आणि निघायचं आहे किल्ल्याकडे वरती. या ठिकाणी गाडी नेताना पूर्णपणे घसरणार, पूर्ण माती निघालेली आहे, इकडे बघू शकता तुम्ही. तेव्हा गाड्या शक्यतो वरती नाही नेता येणार आहेत. टू व्हीलर असतील, ज्यांच्या ऑफ रोडिंग असतील त्या व्यवस्थित नेता येतात वरती. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत करतो नेहमीप्रमाणेच भन्नाटाच्या व्हिडिओमध्ये. आज आपण आलोय कोथळीगड येथे आणि त्या किल्ल्याला दुसरं नाव पण आहे पेठचा किल्ला. आणि आपण आता पोहोचलोय बेस विलेजला, जिथून आपण आता गाड्या लावल्या होत्या. तिथून जवळजवळ वरती 1-2-2.5 किलोमीटर ट्रेक करत आलो आम्ही वरती एक पठार आहे, याला पेठ माची बोलतात. माझ्या मागे ते गावसुद्धा दिसतंय आणि इथं आल्यानंतर तुम्हाला दिसेल बरेच रिसॉर्ट पण आता इकडे झालेलं. आणि वातावरण बघा मित्रांनो, एवढं जबरदस्त वातावरण झालेलं आहे. पावसाळ्यापूर्वी येणारे ढग आपल्याला दिसतात. आणि आज आपल्याबरोबर आपले मित्र महाराष्ट्रांची टीम आलेले, प्रदीपबाई आहेत, सुनील भाऊ आहेत आणि त्याबरोबर सुजल पण आहे. आपण आता बरोबर पोचलो आहे एक हॉटेल, ज्या ठिकाणी आपण थांबणार होतो. इथं आपल्याला नाश्ता करायचा आहे. बरोबर वरती आपल्याला समोर दिसतोय कोथळीगडचा बालेकिल्ला म्हणू शकतो, एकदम वरचा भाग. आणि इथंच आपल्याला हे दिसतंय हॉटेल कोथळीगड. मित्रांनो, जाण्याच्या आधी मस्तपैकी नाश्ता करून घेऊयात. पोहे आलेले आहेत गरमागरम. आणि आता ह्युमिडिटी जास्त आहे, गरम जास्त होत आहे, मग खाऊन मग वरती जाऊयात. पण 1-1.5 तास लागतो. खूप उंचावरून पडणारा धबधबा आहे, वॉटरफॉल. खांडी म्हणून इकडे वरती सावळा खांडीवर गाव येते. खांडी, हा शेवटचं गाव तिथेच खांडी. तिथे वरती आले ते खांडीच्या गोत्यावरूनच पाणी येते. तर तुम्हाला राहायचं वगैरे असेल या हॉटेलमध्ये किंवा या किल्ल्याच्या पायथ्याला, तर या ठिकाणी टेंटमध्ये सुद्धा आपण राहू शकतो. आणि रात्रभर राहून किंवा एन्जॉय करून त्याच्यानंतर ट्रेक करायचं असेल तर आपण वरतीही जाऊ शकतो तिकडे. कोथळीगड पुण्यापासून जवळजवळ 130 किलोमीटर ते 132 किलोमीटर अंतरावर आहे. आणि तिकडून येण्यासाठीचा जो मार्ग आहे तो आपण सरळ पुण्यावरून सरळ आपण आलो लोणावळा, लोणावळ्यातून खोपोली मार्गे कर्जत आणि कर्जतवरून आपण या साईडला आलो. मित्रांनो, या गावामध्येच बघा इकडे उंबराचं झाड आहे आणि किती उंबर पडलेत खाली बघा, पूर्ण सडा पडलाय लाल. एवढे उंबर आहेत, जबरदस्त आहे. आणि आपला फायनली ट्रेक झालेला आहे चालू. किल्ल्याकडे जायला म्हणजे वरच्या ठिकाणी जायला आपल्याला गावाच्या मधूनच रस्ता आहे. आपण ज्या हॉटेलमध्ये थांबलो तिथून सर्व वरती आल्यानंतर हे मुख्य गाव दिसतंय इथलं वरचं. आणि इथूनच सरळ आपल्याला मधून वरती जायचं आहे. जे लोक गाड्या घेऊन आलेत त्यांनी, काही लोकांनी इथं सुद्धा गाड्या लावलेल्या आहेत. मध्येच काही असे छोटी छोटी दुकान आहेत जिथे तुम्ही थांबून लिंबू सरबत, पाणी वगैरे घेऊ शकता. मित्रांनो, खडी चढाई चालू झाली आहे. वरून पाण्याची पाईपलाईन खाली आणली आहे. आपण अवघड रस्ता घेऊ या. हळू घसरत आहे. पोचलो पाऊस चालू झालेला आहे, ठिपकायला लागलाय. बरोबर शॉर्टकट घेतलाय जायला. आणि बघा सरळ आहे. सुजल तर गेलाय. हा हळू तुमच्या हातात हे कमॉन, मस्त मजा येते.
एक्सपिरियन्स इथे कामाला येतो. मित्रांनो, वरती आल्यानंतर जसं आत्ता मित्राने सांगितलं तो हा मुख्य रस्ता आहे गडाला वरती जाण्याचा. हे काही शॉर्टकट्स निघालेले आहेत, पण शक्यतो ते ट्राय करू नका, कारण तुम्ही घसरू शकता, तुम्हाला इजा होऊ शकते. इथून चालू झालेत आपल्या ह्या दगडी पायऱ्या, बऱ्यापैकी आत्ता मोडलेल्या अवस्थेत आहेत आणि आपण येऊन पोचलो आहे बरोबर दारापाशी. इथे आपल्याला तडभिंत दिसते जी आत्ता बऱ्यापैकी मोडगळी झालेली दिसते, थोडे अवशेष आहेत आणि आपल्याला दरवाजा दिसतोय पहिलावाला या ठिकाणाचा. बऱ्यापैकी कोसळलेला आहे दरवाजा, वरचा पार्ट जो असतो तो, आणि दगडामध्ये पूर्णपणे बांधलेली आपल्याला इकडे तडबिंत दिसते. आपण आता एकदम वरती आलो आहे. वरती पण आपल्याला तिकडं गुहा आहे की काय मला माहीत नाही, पण वरती गुहा असल्यासारखं दिसतंय तिकडे. आणि इकडून बघू शकतो आपण असे तिकडे पाण्याचं कुंड वगैरे पण असणार आहे. आणि आपण आता येऊन पोचलो आहे बरोबर वरच्या बाजूला, जिथे आपल्याला 2 तोफ दिसत आहेत आणि इथून हा सुंदर नजारा दिसतो आपल्याला इकडे सगळा. आणि जसं की तुम्ही पाहिलं असेल की बऱ्याच रील्समध्ये इकडून असं पूर्णपणे धुकं येतं या ठिकाणी आणि पलीकडं पूर्ण मोकळं आकाश असतं. असा हा सुंदर नजारा याच ठिकाणाहून पाहायला जातो. आणि आत्ता आपण आलो आहे उन्हाळ्यामध्ये, पण तरीसुद्धा वातावरण पूर्णपणे ढगाळ दिसतं आपल्याला इकडे. रायगड जिल्ह्यातील कर्जतजवळ वसलेला कोथळीगड, ज्याला पेठ किल्ला म्हणूनही ओळखले जाते, हा सह्याद्रीतील एक अनोखा आणि आकर्षक दुर्ग आहे. समुद्र सपाटीपासून सुमारे 3100 फूट उंचीवर असलेला हा किल्ला पूर्वी परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी टेहाळणी आणि दळणवळण केंद्र म्हणून वापरला जात असे. मित्रांनो, कुत्रं वरती आलं होतं आणि त्याला ताण लागली आहे, पाणी पिते आता. या ठिकाणी आपल्याला 2 तोफा पाहायला मिळतात. ही पहिली तोफ थोडीशी मोठी आहे आणि तिकडे थोडी छोटी आहे. आपली लोखंडी तोफ आपल्याला इकडे दिसते. इकडे आपल्याला ही दुसरी तोफ दिसते. थोडी छोटी तोफ आपल्याला लोखंडातली इकडं पाहायला मिळते. बुरुजाच्या उजव्या बाजूला आपल्याला इकडे दिसेल की काम चालू आहे. जे इथले स्थानिक आहेत तर त्यांच्याकडून इकडं सुंदर असं काम चालू आहे. इकडे वरती आपल्याला इकडे एक आपल्याला अशी गुहा दिसते, वरती जाऊन ती बघूया. तर त्याच्या आधी आपल्याला इकडं लोकांचं साफसफाईचं काम चालू आहे इकडे दिसतंय. तर बऱ्यापैकी काम झालेलं दिसतं इकडे आणि सगळी मंडळी आहेत. तर जय शिवराय, जय शिवराय मित्रांनो. आणि यांच्याकडून हे सुंदर असं काम आता बऱ्यापैकी झालेलं दिसतंय. साफसफाईचं झालं पूर्ण ना, सगळं झालेलं आहे काम इकडे आणि एकदम साफ व्यवस्थित केलेलं आहे त्यांनी. इकडे तुम्हाला दिसेल हा सगळा कचरा, ही सगळी घाण जी माती आहे ती यातली त्यांनी बाहेर काढलेली आहे. या कुंडाची साफसफाई पूर्ण झाली आहे आणि इकडे एक आपल्याला अजून एक कुंड दिसेल, याच्यामध्ये पाणी आहे. हे बघा इकडे कुंड आहे. ते काम चालू असणाऱ्या टाक्याच्या अलीकडंच हे पहिलं टाकं आहे आपल्याला इकडे दिसेल, जे मी मगाशी म्हणालो. या टाक्याच्या पुढं आपल्याला अजून बरीच टाकं पाहायला मिळणार आहेत असं सांगितलं. तर तिकडे जाण्याचा रस्ता जो आहे तो थोडा बघू शकता असा डेंजर आहे. एकदम कडा आहे खाली आणि इकडून सरळ जावं लागतं, इकडं खाली दरी आणि इकडून असं जावं लागतं. या पद्धतीनं बघू शकता. आणि पुढं आल्यानंतर आपल्याला इथे एक अजून एक मोठं टाकं पाहायला मिळतं. हे सुद्धा एक बरंच मोठं पाण्याचं टाकं आहे इकडे. गोष्ट पाहायला मिळते इथं तुम्हाला दिसेल की दगडी भिंत आहे. एवढे मोठे मोठे दगड एकमेकावर रचलेत आणि या भिंतीच्या आतमध्येच आपल्याला इकडं हा दगडी दरवाजा आणि त्याच्या आतमध्ये मोठं कोठार पाहायला मिळतं. बरंच मोठं कोठार आहे इकडे दिसेल आणि इकडच्या बाजूला सुद्धा असे 2 कोठार आपल्याला दिसतात. मध्ये भिंत आहे. तुम्हाला किती भव्य आहे ते तुम्हाला आत घेऊन जाऊन दाखवतो. मी तर डायरेक्ट उतरू शकतो
आणि हे बघा एवढी भव्य कोठार आहे. या भिंतीवरून व्यवस्थित चालत जाऊ शकतो, इतकं मोठं हे कोठार आपल्याला इकडे पाहायला मिळतंय. बरेच मोठं आहे इकडे, उंची पण बरीच आहे आणि हे आता बऱ्यापैकी साफ आहे. हे कोठार पाहून झाल्यानंतर आपण चाललोय पुढं आणि या किल्ल्याला पूर्णपणे राऊंड मारता येतो, आपल्याला पूर्ण प्रदक्षिणा करता येते. पण जाण्याचा रस्ता थोडासा आपल्याला बघू शकता अशा पद्धतीने आहे. थोडासा अवघडच आहे कारण इकडे खाली पूर्णपणे दरी आहे, त्याच्यामुळे खूप हळू जावं लागणार आहे आणि माती घसरत असल्यामुळं बरंच हळू जावं लागणार आहे. हे बघा इकडे डायरेक्ट खोल दरी आहे इकडे, त्यामुळं जाताना पाऊल जपून टाका. आपण आलो आहे याच्याबरोबर मागच्या बाजूला आणि हा उंच असा कातळकडा आपल्याला इकडे दिसतोय आणि हा बरोबर मागचा भाग आपण इकडे पाहू शकतो. आणि इकडून सुद्धा खूप सुंदर असा परिसर आपल्याला इकडे हा पाहता येतोय. इकडे अजून एक कुंड आहे ना, इकडे आपल्याला हे अजून एक मोठं कुंड पाहायला मिळतंय. खांब कुंड का? खांब, कारण मध्ये आपल्याला दिसतोय तिथं खांब आहे आणि बरंच म्हणजे बरंच मोठं कुंड आहे. खूप मोठं कुंड आहे, बरंच मोठं आहे ना. ठीक आहे, तिकडे लांबपर्यंत गेलेलं आहे एकदम. आपण जी मगाशी पाईपलाईन पाहिली होती वरती येताना, तर ती या कुंडातून घेतलेली दिसते. हे बघा इथून सरळ बाहेर खाली गावापर्यंत घेऊन गेलेत. मागच्या बाजूला इकडे अजून एक जागा दिसते जिथे कोरलेलं आहे, म्हणजे टेहाणीसाठी बसण्यासाठी या ठिकाणी बनवली गेलेली जागा, छोटी गुहा आपण इकडं म्हणू शकतो. इकडे अजून एक मोठं पाण्याचं कुंड दिसतंय आणि इकडं जी मगाशी दाखवली ती तटभिंत ती आता बऱ्यापैकी पडलेली आहे आणि हे काही आपल्याला अवशेष इकडे दिसतात. इकडं पायऱ्या काय दिसतात नक्की वरती जाऊन बघायला. ओ, इकडं आपल्याला अजून एक पाण्याचं टाकं दिसतंय. इकडून कळत नाही खालून, पण इकडं अजून एक पाण्याचं टाकं इकडं आहे. अशी खूप म्हणजे बरीच पाण्याची टाकी या किल्ल्यावर आहेत. आपली संपूर्ण प्रदक्षिणा पूर्ण झाली आहे या आत्ता किल्ल्याच्या वरच्या भागाची. आपल्याला इकडून सरळ वरती जाता येतं आणि इथे पिण्याच्या पाण्याचं कुंड म्हणू शकतो. इकडं पिण्याचं म्हणजे पाणी पिऊ शकतो ना या पाणी, ते व्यवस्थित शुद्ध पाणी आहे. इकडे पायऱ्या पण आहेत आणि आतमध्ये बघू शकता तिकडे आपण पाणी पिऊ शकतो. हां, इथं आपल्याला पाषाणातील गणपतीची मूर्ती इकडे पाहायला मिळते याच्या बाजूलाच. आणि बरोबर समोरच आपल्याला दिसतोय बुरुज, ज्या ठिकाणी झेंडा फडकवलेला आहे. तर वरती आत्ता टेंट वगैरे लावला आहे, वरती कॅम्पिंग केलं असेल. आणि ह्याच्या समोरच इकडे पण गुहा आहे ना बसण्यासाठी. हां, इथं चांगली गुहा आहे आणि साप गुहा आहे. इथे आपण कॅम्पिंग सुद्धा करू शकतो, राहू सुद्धा शकतो, अशी सोय म्हणू शकतो आपण. टेंट वगैरे घेऊन आलो तर तसं त्यांनी बाहेर लावलं आहे, तसं तुम्ही इथे आतमध्ये सुद्धा लावू शकता, तसा प्रॉब्लेम नाही आहे. आणि बऱ्याच ठिकाणी मोकळी जागा आहे, तर त्या ठिकाणी आपण टेंट लावून राहूही शकतो. सगळ्यांना बाटल्या भरून घेतल्यात पिण्याच्या पाण्यासाठी. एकदम शुद्ध पाणी आहे तुम्हाला म्हणलं तसं. तर वरती जाताना वरती पाणी नाही, आता हाच एक पाण्याचा स्रोत आहे जिथे आपण पाणी पिऊ शकतो. अख्ख्या किल्ल्यावर पिण्यायोग्य पाणी फक्त या ठिकाणचं आहे. आणि हे लवकर कळत नाही कुंड अख्खा फिरल्यानंतर सुद्धा, पण थोडंसं जे आपण एंट्रन्स करणार आहोत जातानाच रस्त्याकडे, तिथेच आपल्याला हा पाट दिसतो जिथून आपण आतमध्ये येऊन पायऱ्यांमध्ये येऊन तिथं पाणी घेऊ शकतो. आपल्याला समोरचं दिसतंय वरती जायला रस्ता इथून आहे आणि या बाजूला अजून एक ठिकाण म्हणजे मंदिर आपल्याला इकडे दिसतंय. भैरवनाथाचं मंदिर आहे इकडं आणि पुढे हे मंदिरच आहे ना सर्व पूर्ण.
अख्खं पूर्ण मंदिर आहे. इथे आपल्याला भैरवनाथाचं मंदिर दिसतंय. 2 पाषाणातील मूर्त्या आपल्याला तिकडे दिसतात आणि हे सुद्धा अखंड कातळामध्ये खोदलेलंच मंदिर आहे इकडे. भैरवनाथाच्या नावानं मंदिराच्या बाहेर आल्यानंतर इकडे आपल्याला अजून एक गुहा खोदलेली आहे, म्हणजे कातळामध्ये. इकडे सुद्धा आहे आणि इकडे सुद्धा आहे. आणि हे मंदिरच म्हणू शकतो, कारण या ठिकाणी आपल्याला खांब दिसतात पूर्णपणे. आता बऱ्यापैकी तुटलेलं आणि त्याच्यावरची नक्षीकाम बघा मित्रांनो. इकडे नक्षीकाम केलेलं आहे. इकडे मूर्ती आहे, आता थोडी जीर्ण झालेली आहे कारण की खांब हा बऱ्यापैकी पडत आलेला आहे. असं आहे. इकडे सुद्धा आपल्याला हे खांब दिसतात मोठे असे, आणि सुंदर असं कोरीव काम या खांबावर केलेलं आपल्याला इकडे दिसतंय. तो खांब आणि हे दरवाजा हा एकदम व्यवस्थित आहे. हा खांब ह्याचं सुंदर असं नक्षीकाम अजूनही सुस्थितीत आहे. आणि इथं मूर्ती आपल्याला दिसते देवीची, आणि इकडे हे जो दरवाजा आहे त्याचं नक्षीकाम म्हणजे एकदम सुस्थितीत असणारा हा आपल्याला दरवाजा दिसतोय. आणि इथून आत आल्यानंतर इकडे सुद्धा आपल्याला अजून इकडे पूर्णपणे भिंतीवर मूर्त्या कोरलेल्या आहेत. इकडे दिसेल आता जीर्ण झालेल्या मूर्त्या आहेत बऱ्यापैकी या दोन्ही बाजूला. इकडे सुद्धा देवीची मूर्ती तुम्हाला दिसेल. ह्या गोष्टी खूप जबरदस्त आहेत, खूप सुंदर आहेत. तिथं वरती गणपती बाप्पाची मूर्ती इकडे दिसते आणि आतमध्ये आत्ता वटवाघूळ फिरत आहे. पण अशा काही रूम इकडे आपल्याला दिसतात आणि इकडून बाहेर पाहण्यासाठी खिडकी दगडामध्येच कोरलेल्या आहेत. ह्या नक्षीकामातून खिडकी दगडामध्ये कोरलेल्या आहेत इकडे. असे खूप सुंदर असं मंदिर या सगळ्या बाजूला दिसतंय. आणि इकडे तुम्ही बघू शकता पूर्णपणे असा ओटा असल्यागत पूर्णपणे दगडातील इथे. आणि आतमध्ये सुद्धा, आतमध्ये काय आहे नक्की तिथं आतमध्ये, त्याच्या आतमध्ये काय आहे मित्रांनो नक्की पहिल्यांदा बघूया. इथं आपल्याला ही मूर्ती दिसते ओम, आणि इथं वरती आल्यानंतर इथं अशा गुहाच आहेत, पण असे कोठार कसे असतात त्या टाईपमध्ये इकडे हे सगळं आपल्याला इकडे दिसते. आता बऱ्यापैकी अंधार आहे इकडे. हे रस्ता नाही कळत आहे नक्की कुठून जायचं. रस्ता नाही कळत लवकर कुठून जायचं, कारण इकडं मंदिर पलीकडे कुंड आणि ह्या पायऱ्याचा जायचा रस्ता कळत नाहीये आपल्याला. अखंड कातळामध्ये कोरलेल्या पायऱ्या आहेत. सरळ सरळ वरती चालत जायचं आहे. बघा इकडे जबरदस्त गेलंय. पायऱ्या पूर्णपणे अखंड कातळामध्ये कोरलेल्या आहेत इकडे. आणि इथून आपण ते पाण्याचं कुंड पाहू शकतो इकडे. इकडून जायला पायऱ्या. इथून वरती आलो आहे. इकडं आपल्याला अजून एक अशी रूम दिसते. त्याच्यामध्ये इथं कोरीव काम केलेलं दिसतंय वरती. आणि इकडे एक रूम आहे. इकडे उंबरठा वगैरे दिसतोय. म्हणजे थांबण्यासाठी जी जागा असेल तिकडे देवळे पण आपल्याला छोटी पाहायला मिळते. आणि इथं बहुतेक की दिवं लावण्यासाठी तयार केलेली जागा इकडे दिसते. आणि इथून सरळ परत अजून आपल्याला वरती जायचं आहे. ते पूर्ण अखंड कातळामधून आतमध्ये, काताच्या आतमध्ये कळत नाही आहे बाहेरून रस्ता कुठून येतो, पण पूर्णपणे बघू शकता की आतमध्ये कोरलं आहे वरती जायला. याच्या बाजूला काय आहे, इकडं पण अजून एक मंदिर दिसतंय. इकडे चालत जाताना खूप हळू जावं लागणार आहे जपून, कारण दरून डेंजर आहे, बारीक जागा आहे. हो, इथं आल्यानंतर इकडे पण थोडी बसण्याची जागा केली तयार. इकडे सुद्धा फक्त आता बरेच पडलेल्या आहेत गोष्टी इकडे. बसायला केलं चांगलं. हे बघा डायरेक्ट खोल आहे इकडे. इकडं तुम्हाला दिसतंय. आणि इथून जाताना जास्त डेंजर जावं लागतंय, एकदम हळू, कारण इथून जर पाय सटकला तर डायरेक्ट मी खाली पडू शकतो इकडे. हो चला.
वरती जाण्यासाठी इकडं 2 प्रकारच्या पायऱ्या दिसतात. ह्या छोट्या पायऱ्या आहेत त्या वरती गेलेत आणि या मोठ्या पायऱ्या आहेत त्या सर्व वरती गेलेत. पूर्णपणे वरती पोहोचण्यासाठी अखंड कातळामध्ये सरळ 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 ह्या खोदलेत पायऱ्या डायरेक्ट वरती असतोपर्यंत. इथे आपल्या कातळात खोदलेल्या ज्या पायऱ्या आहेत त्या आता संपल्यात. तिथून थोडासा पॅच अवघड पॅच आहे, रिस्की पॅच आहे, पण हळूहळू आलं तर काही प्रॉब्लेम नाही आहे. दगडं आहेत, इथल्या पायऱ्या तोडलेल्या आहेत, त्याच्यामुळं इथून थोडंसं हळू यायचं आणि तिथून सरळ वरती आलो की इथून आपल्याला सुंदर नजारा पाहायला मिळतो. बघा हे बघा कसला सुंदर नजारा पाहायला मिळतो इकडे. पुढं पण आपलं अजून कोरलेल्या पायऱ्या इकडे दिसतात. इकडेच होता ओ घसरलं. आणि आपल्याला समोर दरवाजा दिसतोय, म्हणजे एकदम वरचा दरवाजा किल्ल्याचा. या कोरलेल्या पायऱ्या चढून वरती आल्यानंतर इकडे आपल्याला दरवाजा अखंड कातळामध्ये कोरलेला हा दरवाजा दिसतोय. इथं जो आपल्याला दरवाजा दिसतोय तो लाकडी दरवाजा आहे, जे आता गड संवर्धन करतात लोक, त्यांनी बसवलेला हा दरवाजा आपल्याला इकडे दिसतोय. आणि तिथून सरळ वरती आल्यानंतर सरळ आपण पोचतोय एकदम वरच्या पठारावर. एकदम वरचा भाग किल्ल्याचा आपण पोचलेलो आहोत. या किल्ल्याचा इतिहास बहामणी आणि निजामशाही काळापर्यंत पोहोचतो. पुढे हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात या किल्ल्याला सामरिक महत्त्व प्राप्त झाले, कारण येथून भोरघाट आणि आसपासच्या व्यापारी मार्गावर नजर ठेवता येत होती. वरती आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथून व्ह्यू कसला भारी दिसतोय बघा. खाली या अखंड कातळातल्या पायऱ्या इकडे दिसतात आणि वरती येण्यासाठी एक गेट आहे ज्याच्यावर आपण उभा आहोत. आणि इकडून आल्यानंतर हा एकदम पुढचा भाग आपल्याला तिकडं बुरुज पण दिसतोय, त्या पायऱ्या पण दिसतात, आता तोफ पण खाली दिसतात आणि सुंदर नजारा इकडे वरती दिसतोय. इकडे पाण्याच टाकाय का? अरे एकदम वरती आल्यानंतर सुद्धा इथं सुद्धा एक पाण्याच टाकाय. कळालं नाही, मला वाटलं की काहीतरी खोदलेली जागा असेल बसण्यासाठी, पण पाण्याच टाकं वरती पण इथं केलेलं आहे. खरंच खूप सुंदर आहे. मी ऐकलं होतं किल्ल्याबद्दल पण कधी आलो नव्हतो. पावसाळ्यामध्ये यायचं होतं, पण आपण ट्रेकसाठी आपण आलो बरोबर उन्हाळ्यामध्ये. वरचा परिसर इतका जास्त मोठा नाही आहे, पण बऱ्यापैकी लोक येऊ शकतात सेफली, असा वरचा परिसर आहे. आणि इथं आपल्याला अजून एक टाकं दिसतंय पाण्याचं, मोठं असं. पाणी खराब आहे, याचं पिण्यायोग्य नाही आहे, पण एकदम मोठं असं टाकं एकदम टॉपवर आपल्याला इकडे पाहायला मिळतं. त्याच्यामध्ये पाणी अजूनही आहे आणि हा परिसर सगळा आपल्याला इकडे पाहता येतोय. टाक्याच्या बाजूलाच आपल्याला इकडे काही घरांचे अवशेष पाहायला मिळतात. ह्या दगडी भिंती आपल्याला दिसतात इकडे आणि काही अवशेष आहेत इकडे. म्हणजे हा बरोबर म्हणू शकतो आपण बाले किल्ला, त्याच्यावरती एकदम टॉपला राहण्यासाठी हे घर, त्याचं अवशेष आपल्याला इकडे दिसतंय. मित्रांनो मी आलो एकदम मागं, बरोबर टॉपला मागच्या बाजूला. काय नजारा दिसतो इथनं जबरदस्त, लिटरली तुम्हाला दाखवतो. खरंच खूप जबरदस्त आहे. हे बघा, वो ही व्हॅली दिसते का, कसली सुंदर दिसते. आणि इकडे सुद्धा कातळ कडा आहे पूर्णपणे. इकडे धबधबे पोहोचत असणार आहेत पूर्णपणे पावसाळ्यामध्ये. तिकडे पण मोठा धबधबा आहे आणि इकडे पण मोठे धबधबे पावसाळ्यामध्ये खूप जबरदस्त असणार आहेत इकडे. आणि वरून बऱ्याच गोष्टी आपल्याला इकडे पाहायला मिळतात. बरीच ठिकाणं या ठिकाणावरून पाहायला मिळतात. पुढच्या बाजू तिकडच्या बाजूला आपल्याला दिसतंय कर्जत आणि तिथून सरळ आपल्याला असा व्ह्यू पाहायला मिळतो. आणि त्याच्याबरोबर समोरच पाहायला मिळते ती आहे भीमाशंकर. आणि त्याच्याबरोबर खालच्या बाजूला दिसतोय तो आहे पदरगड. त्याच्याबरोबर मागे एक मोठा उंच असा दिसतोय ना ठिकाण, जो एक डोंगर दिसतोय तो आहे सिद्धगड. आणि त्या दोन्ही डोंगराच्या मध्ये एक छोटासा डोंगर दिसतोय तो आहे गोरखगड, जो जबरदस्त गोरखगड आपण केला होता. अशी सुंदर रांग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. समोर एक थोडासा ब्रॉड सुळका टाईप दिसतोय,
तो आहे चंदेरी किल्ला. त्याच्या शेजारी एक छोटंसं वर आलेला एक निडल टाईप आहे, तो आहे म्हैसमाळ. त्याच्यात थोडं राईटला जर बघितलं आपण तर तिथे तुम्हाला पहिला एक छोटासा सुळका दिसतो, तो आहे देवणी सुळका. आणि त्याच्या शेजारी आहे मलंगड. मलंगड आणि देवणी सुळका एकदा एक म्हणजे खूप जवळजवळ आहेत, जिथे आपण पोलीस क्रॉसिंग वगैरे करतो. मित्रांनो, सुंदर असा हा किल्ला बघून झालेला आहे आणि आपण आता लागलोय परतीच्या वाटेला. पण परतीच्या वाटेला जाताना सुद्धा जबरदस्त एक्सपिरियन्स असणार आहे हा, कारण आपल्याला सरळ सरळ पायऱ्या उतरून खाली जायचं आहे. इकडून उतरताना खूप हळू उतरावं लागणार आहे, कारण एकदम खडी चढाई जसं जाताना होती, पण उतरताना डायरेक्ट खाली बघावं लागतं. हा, तुझ्या पायऱ्या हळू आहे. तिकडून त्या बारक्या पायऱ्या तिथून सुजल खाली येतोय आणि त्या मोठ्या पायऱ्या तिथून आपण खाली जातोय. डिप्लोमा इंजिनिअरिंग पहिले 3 महिने जॉब राहायचा, त्यांनी 3 महिने 6 महिने करायचे. मित्रांनो, फायनली आपण आलोय किल्ला उतरून खाली. पूर्ण खाली नाही, पण त्या पायऱ्या जबरदस्त अशा थ्रिलिंग पायऱ्या आपण आता पाहिलेल्या आहेत. त्या उतरून आपण खाली आलेलो आहोत आणि भारी वाटला हा किल्ला बघून. बऱ्याच गोष्टी आहेत या ठिकाणी पाहण्यासारख्या. खूप छान आणि खूप जास्त मजा आली. मित्रांनो, इथं काही मुलं पण आलेले आहेत आणि ते किल्ला पाहायला आले आहेत. मित्रांनो, कुठून आलाय तुम्ही? कल्याणवरून आलेले आहेत आणि आता म्हणजे आज अजून वरती जायचं ना तुम्हाला? छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, जय श्रीराम, जय श्रीराम. भाकरीवाड. मित्रांनो, मस्तपैकी आता खाली आलो आपण हॉटेलमध्ये आणि तिथं मस्त असं जेवण आपल्याला मिळतंय. व्हेज जेवण. तिथं बटाट्याची भाजी, उसळ आहे आणि डाळ आणि तांदळाची भाकरी. आम्ही सगळेजण आता मस्त जेवत आहोत आणि जेवण खरंच खूप चांगलं आहे. दादा, आपल्या हॉटेलचं नाव काय? कोथळीगड हॉटेल. आणि तुमचं नाव? गोविंद जोरी. तर तुम्ही जर या कोथळीगडला आलात तर तुम्हाला या हॉटेलमध्ये या. त्यांचा नंबर मी तुम्हाला इथं देतो, तर त्यांना कॉल करून आधी सांगितलं चालतं ना, ऑर्डर वगैरे आधी ऑर्डर द्यायच्या आणि त्याच्यानंतर तुम्ही तुम्हाला व्हेजच आता अवेलेबल आहे. आता इथं या आल्यानंतर तुम्हाला व्हेज अवेलेबल आहे, तर तुम्ही यांना कॉल करून ते बुक करू शकता. आजचा ट्रेक आपण केला होता आपल्या महाराष्ट्र रेंजर या टीमबरोबर आणि तुम्हालाही असे काही जबरदस्त ॲडव्हेंचर असतील किंवा रॅपलिंग, क्लाइम्बिंग, ट्रेकिंग करायचं असेल तर तुम्ही महाराष्ट्र रेंजर या पेजला इंस्टाग्रामवर जाऊन फॉलो करा, जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट मिळतील की ट्रेक्स असतील किंवा रॅपलिंग क्लाइम्बिंगचे इव्हेंट्स असतील ते कधी कधी आहेत, तुम्हाला तिथे जाऊन कळेल आणि तुम्ही तो एन्जॉय करू शकाल. तर मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कमेंट करून कळवा. आवडला असल्यास लाईक करा, तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींशी सगळ्यात पहिल्यांदा जाऊन शेअर करा आणि हो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लाल बटन दिसतंय सबस्क्राईबचं, लगेच जाऊन सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूला बेल आयकन दिसतंय ते सुद्धा दाबा, म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला आपले येणारे व्हिडिओ पाहायला मिळतील. मी आणि आपली महाराष्ट्र रेंजरची टीम दोघंही तुमची घेतो रजा. तोपर्यंत जय महाराष्ट्र.